नागपुरातील माजी वायुसैनिकाने वायुसेनेमध्ये परत येण्याची परवानगी मागितली आहे। माजी जवान संदेश सिंगलकर यांनी ही परवानगी मागितलेली आहे आणि देशसेवेत परत येण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे असं समजतंय। एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांना पत्र लिहून त्यांनी परवानगी मागितली आहे। सिंगलकर यांचा हवाई दलामध्ये 16 वर्ष अनुभव आहे। कारगिल युद्धात त्यांनी सहभाग सुद्धा घेतला होता। सिंगलकर यांनी लेह आणि राजस्थानमधील संवेदनशील भागात कर्तव्य बजावलेलं होतं आणि त्यामुळे आता जी परिस्थिती भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झाली आहे त्यानंतर पुन्हा एकदा सेवेत रुजू होण्यासंदर्भातली इच्छा त्यांनी पत्राद्वारे आता व्यक्त केलेली आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आणि आता पुन्हा परत सेवेत जर यायचं म्हटलं त्यांनी त्याबाबतची परवानगी मागितलेली आहे तर अशा पद्धतीची परवानगी दिली जाऊ शकते का? रिद्धी, आपल्याला माहिती आहे की पहलगाम येथे आतंकवाद्यांनी जो हल्ला केला होता त्याचं चोख प्रत्युत्तर जे आहे ते भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दिलेले आहे आणि त्यामुळे देश जो आहे तो संपूर्णपणे लष्कर असेल, भारतीय सैन्य असेल याच्या संपूर्णपणे पाठीशी असल्याचं पुन्हा एकदा आपल्याला विविध माध्यमातून दिसून येते। आणि त्याच प्रकारे जे माजी सैनिक आहेत त्यांच्यातही तेही देखील आता पुन्हा एकदा सैन्यात सामील होऊन देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत। अशातच नागपुरातील संदेश सिंगलकर हे वायुसेनेचे माजी जवान आहेत। 16 वर्षे त्यांनी वायुसेनेमध्ये विविध ठिकाणी भूमिका बजावलेली आहे। कारगिल युद्धामध्ये त्यांनी सहभाग घेतलाय आणि जर गरज पडली तर आता पुन्हा एकदा जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा भारत आणि पाकिस्तानमध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर गरज पडल्यास आम्ही पुन्हा एकदा भारतीय आणि देशासाठी पुन्हा एकदा सेवा करण्यास तत्पर आहोत आणि त्यासाठी आम्ही तयार असल्याचं पत्रही आता संदेश सिंगलकर यांनी मुख्य जे एअर चीफ मार्शल आहेत वायुसेनेचे प्रमुख त्यांना पाठवलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा देशसेवा करण्यास तयार असल्याचं त्यांनी या माध्यमातून सांगितलेलं। त्याचबरोबर भूतकाळात केलेलं त्यांनी जे कार्य होतं त्याचा फायदा नक्कीच या पुन्हा एकदा देशासाठी होऊ शकतो, वायुसेनेसाठी होऊ शकतो असाही उल्लेख त्यांनी या पत्रात केलेला आहे। त्यामुळे केवळ संदेश सिंगलकरच नसतील तर अनेक जे माजी सैनिक आहेत ते देखील या माध्यमातून आता आम्ही पुन्हा एकदा देशसेवेसाठी तयार असल्याचं त्यांनी अनेक सांगितलेलं आहे। आता नेमकं यावर वायुसेना किंवा जी नेमकी पुढे परिस्थिती सर्व अवलंबून आहे। त्यामुळेच येत्या काळात जो काही तणाव आहे तो निवळतो की आणखी पुन्हा वाढतो यावर अनेक जे अशा प्रकारची मागणी आहे त्यावर विचार केला जाऊ शकतो का हे तांत्रिकदृष्ट्याही ते तेव्हाच पाहण्यात येईल। रिद्धी, जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।